आता आईने दुसरी वस्तू पोत ही निर्माण केली. हा पोत निर्माण करण्याचं कारण म्हणजे ही पोत म्हणजे समोर असलेल्या मायेला माय म्हणजेच जे भ्रम पैदा झाले त्याला कापण्याचं एकमेव मार्ग होता आणि हा तेजस्वी उजेड आईने आपल्या भक्ताच्या हातात दिला. आणि यामुळे जेव्हा तो रात्री जात होता तेव्हा तो निर्भयपणे तो जंगलातून किंवा आपल्या शेतामध्ये प्रवास करत होता. कारण त्याला माहिती होतं या पोतीच्या रूपात आणखी कोणी नाही तर या तुळजाभवानीची शक्ती माझ्या जवळ आहे. आणि ही पोत म्हणजे माणूस रानात कुठे गेलं तर ही पोत त्याला उजेड देऊ लागली, त्याला दिसू लागलं आणि भ्रम तोडू लागली. अशा प्रकारे आई तुळजाभवानीने आपल्या भक्तांना मायेपासून अनेक भ्रमापासून दूर केले. म्हणूनच जे लोक पोत धारण करतात ते फक्त पोत हे कर्तव्य म्हणून नाही तर ही आई तुळजाभवानीची या मागची शिक्षण काय आहे, शिकवण काय आहे हे ज्ञात करून ही पोत स्वीकारली पाहिजे. आता आईला समाजामध्ये वावरताना लोभाचं प्रचंड साम्राज्य तिच्या भक्तांमध्ये दिसलं. अनेक मोठमोठी श्रीमंत लोक सोनी नाणी घालून फिरू लागले आणि आईवरही सोनं चढू लागले आणि अशी भ्रांत निर्माण झाली की ज्यानं आईला जास्त सोनं वाहिलं तो आईच्या जास्त जवळ गेला. याच अंधश्रद्धेला दूर करण्यासाठी आई भवानीने सोन्याचा त्याग करून स्वतः कवडी माळा धारण केली. त्या काळात कवडी म्हणजे अगदी सामान्य शेतकऱ्यांजवळ सुद्धा ही कवडी राहत होती. त्यामुळे कवडी धारण करण्याचे ध्येय म्हणजे आईचे हेच की जनसामान्य भक्त देखील आईपर्यंत पोचावं आणि आईने एखाद्या कवडीमध्ये सुद्धा सुखी राहण्याचा मार्ग या लोकांना दाखविला आहे. कवडी घालणाऱ्याच्या त्यामुळे लोभाचे दमन होऊ लागले आणि आई पुन्हा आपल्या भक्तांना हा माळ रूपी जे कवडी माळ दिली आहे ती या लोभावर मात करण्याचा एक उत्तम असा शस्त्र आहे. हो दे सर्व दिशी पंगळ चढवितो रात्रंगील संबळ फुलवितो दिवटी दीपकळी आभी अंब्याचे गोंधळी आभी अंब्याचे गोंधळी आभी अंब्याचे गोंधळी